नमस्कार, ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 35वा दिवस आहे। आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे हे पाहिलेले आहेत। इथे आपण वेगवेगळे आकार काढून मणी कसे स्टिच करायचे हे सुद्धा पाहिलेले आहे। तुम्ही सुद्धा असे आकार काढून मणी स्टिच करण्याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे। इथे आपण साधा जो आपला मशीनचा धागा असतो त्याने चेन स्टिच कशी घालायची हे पाहिलेले आहे। त्यानंतर साध्या धाग्यामध्येच मण्यांचे वर्क कसे करायचे हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। इथे आपण आकाराने मणी स्टिच करताना जरी थ्रेड वापरलेला होता। तुमच्याकडे जरी थ्रेड नसेल तर अशा प्रकारे साधा आपला मशीनच्या धाग्याने तुम्ही अशा प्रकारे मण्यांचे वर्क केले तरी चालेल। त्यानंतर इथे आपण बुट्टे पाहिलेले आहेत। तुम्हाला जर यामध्ये काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आज आपण ब्लाउज वरच्या बाहीची डिझाइन पाहणार आहोत। सुरुवातीला मी तुम्हाला सिंगल लाईन मध्ये दाखवणार आहे, त्यानंतर ब्लाउजचे आकार काढून तुम्हाला डिझाइन दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा अशी सिंगल लाईन आखून घ्यायची आहे। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला सिंगल चेन स्टिच घालायचे आहे, त्यानंतर पुढच्या बाजूला 5 चेन स्टिच घालून घ्यायचे आहेत। तुम्ही ते मार्किंग केले तरी चालेल, म्हणजे अंतर एकसारखे येईल। इथे आपण 5 चेन स्टिच घालत आहोत। इथे आपण 5 चेन स्टिच घालून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा मोती इथे लावून घ्यायचा आहे। तुम्ही ते लहान आकाराचा मोती वापरला तरी चालेल। त्यानंतर पुढच्या बाजूला 5 चेन स्टिच घालायचे आहेत। सुरुवातीला आपण अशा सिंगल लाईनने डिझाइन पाहणार आहोत। इथे सुद्धा एक मोठ्या आकाराचा मोती लावून घ्यायचा आहे। मोत्याच्या अगदी जवळ एक चेन स्टिच घालायचे आहे, त्याच्यानंतर 5 चेन स्टिच घालायचे आहेत। त्यानंतर एक मोती लावून घ्यायचा आहे, नंतर 5 चेन स्टिच घालून घ्यायचे आहेत। इथे आपण 5 चेन स्टिच घालून घेतलेले आहेत। सुरुवातीला 5 चेन स्टिच, एक मोती, 5 चेन स्टिच, एक मोती असे आपण हे तयार केलेले आहे। ही आपली डिझाइन तयार झालेली आहे। त्यानंतर अगदी जवळ एक सिंगल चेन स्टिच घालून गाठ बांधून घ्यायची आहे। ही आपली पहिली डिझाइन तयार झालेली आहे। तुम्ही ब्लाउजचा आकार काढून डिझाइन सुद्धा करू शकता। अशी उभ्या लाईन आखून तुम्ही अशीच डिझाइन ब्लाउज वर करू शकता। आता आपण दुसरी डिझाइन पाहूयात। ही आपली पहिली डिझाइन पाहिलेली आहे। आता आपण दुसरी डिझाइन पाहणार आहोत। नेहमीप्रमाणेच मागच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालून घ्यायची आहे। कोणतेही वर्क करताना मागच्या बाजूला एक सिंगल चेन स्टिच घालायची, त्यानंतर 5 चेन स्टिच घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेन स्टिच कमी जास्त करू शकता। मी फक्त तुम्हाला साध्या डिझाइन दाखवत आहे, तुम्ही त्यामध्ये बदल केला तरी चालेल। त्यानंतर इथे आपण अगदी लहान आकाराचा एक मोती लावत आहोत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा मोती लावून घ्यायचा आहे। नंतर लहान आकाराचा मोती लावायचा आहे। अशा आपण 3 मोती लावलेले आहेत। सुरुवातीला 5 चेन स्टिच घातलेले आहेत। पहिल्यांदा एक लहान आकाराचा मोती, नंतर मोठ्या आकाराचा मोती व नंतर लहान आकाराचा मोती, अशा आपण 3 मोती लावलेले आहेत। त्यानंतर 5 चेन स्टिच घालायचे आहेत। मोत्याचे व मण्याचे आकार कसे ओळखायचे हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे। इथे सुद्धा आपण एक लहान, मोठा, लहान असे 3 मोती लावणार आहोत।
तुम्ही सुद्धा असे एक एक लाईन डिझाईन न करू शकता. ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज करायचा आहे त्यावेळेस आपण अशा प्रकारे जर लाईन करून ठेवल्या तर आपल्या लक्षात येते की ह्या ब्लाऊजवर आपली कोणती डिझाईन छान दिसते. त्यामुळे असे तुम्ही साध्या कपड्यावर अशी डिझाईन करून ठेवा. इथे आपण 5 चेन स्टिच घालून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा 3 मोती लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन स्टिच घालायचे आहेत व अगदी जवळ एक सिंगल चेन स्टिच घेऊन गाठ बांधून घ्यायची आहे. इथे आपण आज दोन डिझाईन पाहिलेले आहेत. 5 चेन स्टिच घातल्या, त्यानंतर 3 मोती लावून घेतले, 5 चेन स्टिच घातल्या, 3 मोती लावून घेतले. अशा प्रकारे आपण 2 डिझाईन पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा डिझाईन तयार करून ठेवू शकता. काही अडचण असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.